नमस्कार, मी लेखी ग्रँड मास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हिलवेल यांच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण माहिती बघणार आहोत ती कर्मयोगाची। आता ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कर्म म्हणजे काय, पॅरलल कर्म म्हणजे काय, कर्म एकमेकाला कसं न्यूट्रल करतं आणि आपल्या आयुष्यातले ब्लॉकेजेस कसं काढतं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कर्म करताना नक्की आपल्या डोळ्यासमोर काय गोष्टी असल्या पाहिजेत आणि काय विचार करून आपण कर्माला एक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ते कर्म केलं पाहिजे। तर आता ह्या संदर्भामध्ये कर्माचं एक उदाहरण आपण बघूया, म्हणजे ते भगवद्गीता। भगवद्गीता हे कर्मयोगाचं एक अत्यंत सुंदर आणि छान उदाहरण आहे। अख्ख्या भगवद्गीतेमध्ये तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी प्रत्येकाचं कर्म कसं आहे आणि त्या कर्माचा शेवट कसा होतो ह्याची प्रचिती दिलेली आहे। म्हणजे आपण जे कर्म करतो ते कर्म करत असताना त्या कर्माप्रती आपण कुठल्याही प्रकारची इच्छा किंवा त्याच्या फळाची अपेक्षा करणं योग्य नाहीये। तर मग करायचं काय, तर आपण आयुष्यामध्ये जे काही करतो मग ते कर्म वाईट असेल किंवा चांगलं असेल, दुसऱ्यासाठी असेल किंवा आपल्यासाठी असेल, तर ते कर्म आपण कायम हे परमेश्वराला अर्पण करायला पाहिजे। हे ह्या भगवद्गीतेचं सार आहे। कर्मयोगामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो की कर्म योग आणि तुमचा व्यवहार हा एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे। म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी आपण जे बघितलं की योग म्हणजे काय, की आत्मा आणि ब्रह्मांड आणि परमेश्वर ह्याच्यामधलं एक कनेक्शन आहे। तर तसंच कनेक्शन हे आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये जोडता आलं पाहिजे। ज्या वेळेला ही शृंखला तयार होते त्याच वेळेला आपलं कर्माचं चक्र हे पूर्ण होत असतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याची फळं मिळत असतात। तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नमस्कार।